2011 पर्यंतचे ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक प्रत्येक देवळीला येऊन ती जो काही कर आहे त्या पट्ट्या ग्रामपंचायतमध्ये असतील. राहिला दुसरा प्रश्न, आपल्या आदरणीय सरपंच ताई यांनी असं केलं का माझ्यावर जे गंभीर आरोप केले, ताई मी तुमच्यावर आरोप नाही केले, माझी शंका आहे की आमच्याही बॉडीत म्हणजे माझं थोडंसं हे होतं शुगरमुळे प्रॉब्लेम आहे, मला हे बोलायचं आहे. आपल्या ग्रामपंचायतची जी तुम्ही लक्षात घ्या आरोप हा तुमच्यावर नव्हता. आपल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या आधी जसा उरीच्या लष्करी हवाई तळावर हल्ला झाला त्याप्रमाणे मला माहिती आहे याच्यात कोण कोण सामील आहे. ग्रामसेवक यांनी 9,38,000 रुपये शेवटच्या 15 दिवसात काढले आणि याचा आपण अर्ज दिलेला आहे. त्यांनी सविस्तर उत्तर द्यावं की जे बाकडे बसवले 4,13,000चे त्याचा शोध लावून द्यावा. दुसरा प्रश्न, 2,43,000 रुपये मेडिक्लोरची खरेदी आहे कोणच्या योगेशच्या नावावर. आता योगेश एवढा मोठा ठेकेदार आहे का त्याच्या नावावर 2,43,000ची खरेदी, हे तुम्ही समजून घ्या. ती कदाचित माझी शंका असेल ते कुठं खर्च झाले काय झाले. योगेशचं म्हणणं असेल तो जर उपस्थित असेल तर मी काढले आणि पैसे परत त्यांच्याकडे नेऊन दिले. दुसरा प्रश्न असा आहे 4,13,000ची बाकडे त्याचा काही हिशोब नाही. त्याच्यानंतर 2,43,000चा मेडिक्लोर खरेदी आहे. योगेश काही मोठा ठेकेदार नाही. त्याच्यानंतर 98,900 रुपये त्याच्याच नावाने औषध फवारणी आहे. परत त्याच्याच नावाने औषध फवारणी केल्यानंतर महिन्याने औषध खरेदी आहे 98,000ची. असे योगेशच्या नावावर 4,38,000 आणि 4,13,000 रुपये बाकडे हा 100% गोळ आहे. याचं उत्तर तिने इथले इथं द्यावं. मी तुमची पाय धरून माफी मागल. 4,13,000 बाकडे कोणला पाहिजे आता चला माझ्या बरोबर दाखव. चला दवाखान्यात चला, दवाखान्यात दाखव, लगेच दाखवतो चला. चला दाखवतो मी तुम्हाला. हे बघा महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर ऐका. आता किती बाकडे ते पण सांगा, केवढेचे ते सांगा. 4,13,000 बाकडे आपण ऐका पूर्ण होऊ द्या. तुम्ही बॉडीनी ज्यावेळेस तुमची मुदत संपत आली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की गावात आपल्याला प्रत्येकाच्या सदस्याच्या नावाने बाकडे बसवायचे. परंतु नंतर हा विषय असा झाला की आपल्याकडे एवढी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत झाली. त्या इमारतीसाठी आपण मग ते बाकडे खरेदी त्या दवाखान्यासाठी केली आणि दवाखान्यात कोणला पाहिजे जाऊन पहा. किती नाही ते सांगा इथं ग्रामसभेत. आता संख्या काय माझ्या 4,13,000चे किती बाकडे तुम्ही तिथे जाऊन बघा किती बाकडे मोजून बघा. हे जे बाकडे आहेत ना ते आम्हाला झेडपीने दिलेले आहेत आणि 8 आहेत, 2 आणि 6 ठेवलेले आहेत. तर ते आमचं कॉन्ट्रॅक्ट नाही केलं होतं तर झेडपीने आम्हाला दिलेले आहेत. किती नाही ते सांगा इथं ग्रामसभेत. तर ते हे जे उद्घाटन झालं जे अलाइट फर्निचर किंवा फर्निचर होतं त्याच्यातच आले ते 8 बाकडे. मी उपसरपंच बादशाह बोरकर जोरवे. काल आपल्या गावामध्ये ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये इतर विषयांबरोबरच काही अपराधाच्या कामाच्या संबंधानं चौकशी केली असता त्यामध्ये 2017 ते 2022 या पंचवार्षिकच्या काळामध्ये दिनांक 24/8/2022 रोजी 4,13,000चे बाकडे खरेदी केलेली आहे. या संबंधाने आम्ही ग्रामसेवक पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की ती बाकडे आपल्या जोरव्याच्या दवाखान्यामध्ये जो खवडेल दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहून येऊ शकता. आणि आज आम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी आलो असता या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत विखे साहेब, आता आपण बाकडे पाहिले त्या ठिकाणी काही बाकडे आपल्याला ग्रामपंचायत दिसले नाही. तर अशा पद्धतीनं हा जो आरोग्य विभागाचा आणि आपला ग्रामपंचायतीचा एकाच निधीचा 2 ठिकाणी वापर केला आणि भ्रष्टाचार लपवण्याचा हा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय अशा प्रकारचा प्रकार आहे. याचा सर्व आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि याची चौकशी व्हिडिओनी लवकरात लवकर केली पाहिजे.